सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज आपण पुढील अध्यायाचा अभ्यास करूयात। आजचा अध्याय आहे अध्याय 98वा, गोपालेश्वर महिमा वर्णन। गोपालेश्वर महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेय उवाच। दक्षिणे नर्मदा तीरे तीर्थम परमशोभनम सर्व पापहरम पुण्यम गोपालेश्वरमुत्तमम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर अतिशोभनीय सर्व पाप हरण करणारे पवित्र उत्तम गोपालेश्वर तीर्थ आहे। हे राजा, गायीच्या देहातून निघालेले हे पुण्यलिंग भूतलावर आहे। राजा युधिष्ठिरने विचारले, पापनाश करणारे हे पवित्र लिंग गायीच्या देहातून का निघाले? श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर मणिनागेश्वर जवळ गोपालेश्वर लिंग आहे। हे ब्राह्मण, कृपया संक्षिप्त कथन करावे। श्री मार्कंडेय वदले, तिथे पुत्रासाठी कामधेनू तपस्या करत होती व भक्तीने देवादिदेव श्री महादेवाचे ध्यान करत होती। त्या कपिलावर जगन्नाथ श्री महादेव प्रसन्न झाले, तेव्हा अक्षय श्री महादेव तिच्या देहातून निघाले। श्री महादेवाने कामधेनूला विचारले, हे जगन्माता परमेश्वरी कपिला, आमची सेवा तू कशासाठी केली आहेस? हे देवी वराणने सांग। तेव्हा कामधेनू वदली, श्री ब्रह्मदेवाने मला लोकोपकारार्थ निर्माण केले आहे। सर्व लोककर्म माझ्या कृपाप्रसादाने सिद्ध होईल। आपल्या कृपाप्रसादाने इथे सर्व लोक आपले दर्शन घेतील। यास्तव हे शंभू महादेव, लोकहितार्थ या तीर्थात आपण असाल। श्री मार्कंडेय वदले, तेव्हापासून हे तीर्थ पृथ्वी तलावर विख्यात झाले। राजेंद्र, इथे स्नान केल्यावर सर्व पापांचा नाश होतो। गोपालेश्वरला भक्तीने गोदान करावे। उत्तम सत्पात्री ब्राह्मणाला सोन्यासहित योग्य गाय द्यावी। ती दुभती, तरणी, अस्वच्छ बैलासहित व वस्त्रयुक्त असावी। हे युधिष्ठिर, प्रत्येक महिन्याच्या, विशेषतः कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी व अष्टमीला परमभक्तीने वेद पारंगत ब्राह्मणाला दान करावी। विधीपूर्वक दान देणारा व विधीपूर्वक दान घेणारा दोघांचेही पुण्यकर्म आहे। शिवाय प्रेक्षकही पुण्याचे भागीदार होतात। प्रेतांचे भक्तीने पिंडदानही करावे। राजेंद्र, एका पिंडाने प्रेतास परमगती मिळते। एका पिंडाने प्रेतास परमगती मिळते। श्री महादेवाला जो दररोज प्रणाम करतो त्याचे पाप पुटक्या घटातील पाण्याप्रमाणे जाते। राजा, या उत्तम तीर्थात बैल सोडावा। राजा युधिष्ठिरने विनवले, वृषोत्सर्ग केल्यावर मनुष्याला जे फल मिळते, आज त्या पुण्यफलासंबंधी यत्नपूर्वक कथन करावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, सर्व लक्षणांनी युक्त बैल सोडल्यास जे पुण्यफल प्राप्त होते त्यासंबंधी मी कथन करतो, ऐकावे। कार्तिक व वैशाख पौर्णिमेला स्नान करून शुचिर्भूत होऊन जितेंद्रियाने श्री महादेवाजवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी वृषोत्सर्ग करावा। पवित्र स्थानी स्थित होऊन सर्व लक्षणांनी युक्त 4 वासरे सोडावी आणि प्रार्थना करावी। या उत्सर्गामुळे श्री महादेव, श्री ब्रह्मदेव व श्री विष्णू प्रसन्न व्हावेत। बैलाच्या सर्वांगात जितके रोमछिद्र आहेत तितकी वर्ष वृषोत्सर्ग करणारा शिवलोकात पूजित होतो। शिवलोकात राहून पुन्हा इहलोकात तो उत्तम कुलात उत्पन्न होतो। तो सत्यवादी, धनधान्य संपन्न, विद्यावान व रूपवान होतो। हे युधिष्ठिर, पुण्य गोपालेश्वर लिंगाबद्दल मी सांगितले
जे श्री नर्मदाच्या तटावर गायीच्या देहातून निघाले आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील गोपालेश्वर महिमा वर्णन नावाचा 98वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे कामधेनू गोमातेने ह्या जी ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीच्या वेळी यज्ञातनं निर्माण झाली, ब्रह्मदेवांनी जो यज्ञ केला त्यात निर्माण झाली, तर त्यामध्ये त्या कामधेनूने ह्या गोपालेश्वर तीर्थाच्या ठिकाणी तपस्या केलेली आहे आणि तिच्या शरीरातून हे लिंग निर्माण झालेलं आहे, त्यामुळे गोपालेश्वर लिंग असं म्हटलं जातं. तर असं हे तीर्थ आहे आणि लोककल्याणार्थ तिने तपस्या केलेली आहे. कामधेनूने स्वतः इथं तपस्या केल्यामुळे गोपालेश्वर नाव झालेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 99वा. शंख चूडेश्वर तीर्थ महिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदायोत्तरे कूले तीर्थम परमशोभनम सर्व पापहरम पुण्यम नामना वै गौतमेश्वरम. श्री मार्कंडेय उवाच. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापहरण करणारे पुण्य गौतमेश्वर नावाचे अतिशोभायमान तीर्थ आहे. ते लोकहितार्थ गौतमाने स्थापित केले. हे युधिष्ठिर, ते तीर्थ मनुष्याला स्वर्ग सोपानाप्रमाणे आहे. हे नृप, पापनाश व स्वर्गप्राप्तीसाठी परमभक्तीने तुम्ही तिथे जावे जिथे गुरु महादेव आहेत. सौख्यवर्धन करणारे, जयप्रद व दुःख नाश करणारे ते तीर्थ आहे. एका पिंडदानाने 3 कुळांचा उद्धार होतो. तिथे जे काही अल्पदान दिले ते गौतमाच्या आज्ञेनुसार 100 पट 1000 पट होते. हे सर्व तीर्थात महातीर्थ आहे असे विशेषतः श्री महादेवाने सांगितले आहे. श्री मार्कंडेय वदले. श्री महादेवाच्या दक्षिण तटावर अतिसुंदर तीर्थ आहे. तिथं भूमंडलावर शंखचूडेश्वर तीर्थ प्रसिद्ध आहे. हे पांडुपुत्र, शंखचूडेश्वर महादेव तिथे विद्यमान आहेत. हे पार्थ, शुचिर्भूत होऊन एकाग्रतेने त्या तीर्थात भक्तीने मध, दही व तुपाने शंखचूडेश्वरला स्नान घालून रात्री श्री महादेवापुढे जागरण करावे. उत्तम व्रतधारी ब्राह्मणांना दही भात देऊन सर्व पापनाशी गोदान करणे उचित आहे. हे पार्थ, त्या तीर्थात सर्पदंशाने मरण पावणाराही शंखचूडेश्वराच्या आज्ञेने उत्तम लोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील शंखचूडेश्वर तीर्थ महिमा वर्णन नावाचा 99वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे आधी गौतमेश्वर तीर्थ सांगितलंय, जिथे गौतमाने तप केलं, आणि नंतर हे शंखचूडेश्वर महादेवाचं तीर्थ सांगितलेलं आहे. तर असे हे तीर्थ आहे. तर पुढील तीर्थ आहे अध्याय 100वा. पराशर तीर्थ महिमा वर्णन. पराशर तीर्थ महिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र पराशर वरोत्तमं पराशरो महात्मा च नर्मदायास्तटे शुभे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम पराशर तीर्थास जावे. श्री नर्मदाच्या शुभ तटावर महात्मा पराशरने पुत्रार्थ हे पांडुपुत्र महातपश्चर्या केली. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर श्री लक्ष्मी नारायणासह हिमाचल कन्या गौरी देवीला पराशर ऋषींनी अति भक्तीने प्रसन्न केले. तेव्हा प्रसन्न झालेल्या पार्वतीने त्यांना वर दिला. देवी वदली. ऋषीश्रेष्ठ, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. हे विप्रेंद्र, महापती पराशर, वर माग. पराशर ऋषींनी सांगितले. हे देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस व मला वर देऊ इच्छितेस तर सर्व शास्त्र जाणणारा पुत्र मला त्वरित लाभावा. शिवाय हे देवी, या वराने इथे जवळच तीर्थही व्हावे. हे गिरी नंदिनी, लोकोपकारार्थ तुझेही इथे सदा वास्तव्य असावे. पराशर नावाने श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर तीर्थ व्हावे. पराशर ऋषींचे वचन ऐकून हिमाचल कन्या पार्वती देवी वदली. हे ब्राह्मण, असेच व्हावे. हा वर देऊन ती अंतर्धान पावली. महात्मा पराशरने पार्वती देवीला स्थापित केले. तसेच देवता व दैत्यांनी वंदित श्री महादेवाचीही स्थापना केली, जे देवांनी पूजिले जातात व दैत्यांना भयावह आहेत.
पराशर महात्माही संतापरहित व कृतार्थ झालेत. हे पांडवश्रेष्ठ, त्या तीर्थात निर्मळ मनाने शुचिर्भूत होऊन भक्तीने चैत्र, श्रावण व मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात नित्य श्री महादेव व पार्वती देवीचे पूजन करावे. अष्टमी, चतुर्दशी व सूर्यग्रहणात नित्य कामक्रोधरहित होऊन स्त्री पुरुषांनी श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उत्तम स्थानी जाऊन उपवास करून परमभक्तीने व्रत करावे. रात्री जागरण करून यथाशक्ती दीपदान करावे. हे पार्थ, शीलवान व श्रद्धावान उत्तम सपत्नीक ब्राह्मणाचे पूजन करून अन्नदान व सुवर्णदान करावे. वस्त्र, छत्री, शय्यासन, तांबूल व भोजन देऊन श्राद्ध कार्य करावे. हेनरूप श्रेष्ठ, इथे कच्चे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे. हे युधिष्ठिर, ब्राह्मणांना दिलेले कच्चे अन्न शिजवलेल्या अन्नापेक्षा चौपट ठरते. वेदशास्त्रानुसार प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांचे पूजन करावे. हे नृप, हातभर दर्भ व स्वच्छ तिळांनी श्राद्ध करावे. ब्राह्मणाने उत्तरेकडे व स्वतः दक्षिणेकडे तोंड करून बसावे. न शिजवलेले कच्चे अन्न दर्भावर ठेवून ब्राह्मणांसमक्ष म्हणावे, या तीर्थाच्या प्रभावाने प्रेत उत्तम लोकात जावे, आमचे पाप नष्ट व्हावे, सदा कल्याणाची वृद्धी व्हावी, वंशवृद्धी तसेच बांधवांचीही वृद्धी व्हावी, ही प्रार्थना करून पराशर ऋषींच्या आश्रमात दान द्यावे. हे पांडवश्रेष्ठ, पराशर ऋषींच्या आश्रमात गाय, जमीन, सोने, वस्त्र व अन्न व वस्त्र यथाशक्ती द्यावे. जो भक्तीने ही कथा श्रवण करतो तो पापमुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील पराशर तीर्थ महिमा वर्णन नावाचा 100वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं पराशर मुनींनी केलेली तपस्याचं हे स्थान आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 101वा, नंदीतीर्थ वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. भीमेश्वरं ततो गच्छेत् सर्व पापशयंकरं सेव्यते ऋषिसंघैश्च भीमव्रत धरेरपि. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर सर्व पापनाश करणाऱ्या भीमेश्वर तीर्थास जावे, जे महाकठोर व्रत करणाऱ्या ऋषीगणांनी सेवित आहे. त्या तीर्थावर स्नान करून उपवासाचे व्रत घेतलेला जितेंद्रिय मनुष्याने ऊर्ध्व दिशेला हात करून सूर्यासमोर एकाक्षर मंत्र जपावा. त्याचे पूर्वजन्माचे पाप तत्क्षणी नष्ट होते. जन्मार्जित पातक गायत्रीने निश्चयपूर्वक नष्ट होते. दश गायत्रीने एका जन्माचे पाप व पुढील 100 ते 1000 गायत्रीने 3 जन्माचे पाप निश्चितच नष्ट होते. हे जनेश्वर, वेद व पुराण मंत्र जपल्यास तत्क्षणी पाप नष्ट होते, जसे अग्नीने तृण क्षणार्धात नष्ट होते. जो या बलाने अजाणतेपणाने पाप करतो त्याचे पुण्यफल त्वरित कमी होते. हे पांडुपुत्र, त्या तीर्थक्षेत्रात जो यथाशक्ती गोदान करतो त्याचे संपूर्ण फल अक्षय होते. श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम नारदेश्वर तीर्थास जावे, जे सर्व तीर्थात परम असे तीर्थ श्री नारद मुनींनी निर्मिले आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनिश्रेष्ठ, श्री नारद मुनींनी कोणते तीर्थ निर्माण केले, आपण प्रसन्नपणे सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पूर्वी सत्ययुगात श्री ब्रह्मदेवाचे पुत्र भगवान श्री नारद मुनींनी श्री नर्मदाच्या उत्तर तटावर तपस्या केली. हे युधिष्ठिर, नवनाडी निरोध करून काष्ठवत अवस्थेत राहून श्री नारद मुनींनी श्री महादेवाला प्रसन्न केले. श्री महादेव वदले, हे अयोनीज योगेश्वर विप्रेंद, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तेव्हा हे देव तुझा मनोवांछित वर माग. श्री नारद मुनींनी सांगितले, हे देव, आपल्या कृपाप्रसादाने माझा योग सिद्ध व्हावा. श्री महादेव वदले, तुझा योग सिद्ध होईल व सदा सर्व काळ तू माझी भक्ती करशील. या संसारात स्वर्ग व पाताळात स्वेच्छेने भ्रमण कर. हे योगी, इहलोकातही भ्रमण करताना तुला कोणी अडवणार नाही. सप्तस्वर, 3 ग्राम, 21 मूर्छना तसेच मला प्रिय दिव्य नृत्यगीत तुला योगीला नित्य स्मरणात राहील. देव, दानव व किन्नरांचे युद्ध तू सदा पाहशील. माझ्या कृपाप्रसादाने तुझे तीर्थ पृथ्वीवर महापुण्य तीर्थ होईल. हे सांगून श्री महादेव अंतर्धान पावले. हे राजेंद्र, सर्व जीवांवर उपकार करणारे श्री महादेव श्री नारद मुनींनी स्थापित केले. श्री मार्कंडेय वदले, पृथ्वीवरील श्री नारदाने निर्माण केलेले तीर्थ उत्तम आहे. हे राजा, जितेंद्रिय मनुष्याने त्या तीर्थावर जावे.
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला उपवास करून अतिभक्तीने रात्री जागरण करावे. सत्पात्री ब्राह्मणाला छत्रदान करावे. शस्त्राने ठार झालेल्यांचे श्राद्ध तिथं करावे. पिंडदानाच्या प्रभावाने ते प्रेत उत्तम लोकात जाते. हे राजा, तिथे कपिला गाय दान करावी. हे राजा, श्राद्ध समयी म्हणावे, ब्राह्मणांनो, या श्राद्धाच्या प्रभावाने, श्री नर्मदा जलाच्या सेवनाने, नीतीने कमवलेल्या धनाच्या प्रभावाने प्रेतांना परमगती प्राप्त व्हावी. हे सांगून यथाशक्ती ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. हे विशालाक्ष, ब्राह्मणांना हविष्यान्न द्यावे. विद्यादानाने अक्षयगती प्राप्त होते. हे राजेंद्र, त्या तीर्थात ब्राह्मणांना तिळासहित सुवर्णदान केल्यास तो स्वर्गात जातो. श्री मार्कंडेय वदले, हे भरतवंशोत्पन्न राजा, त्यानंतर अत्युत्तम 2 तीर्थांना जावे. सर्व पाप नाश करणारे एक ददिच्छंद व दुसरे मधुच्छंद. ददिच्छंदात स्नान करून जो ब्राह्मणांना दही देतो त्यास 7 जन्मापर्यंत दही खायला मिळते. त्यास व्याधी, वार्धक्य, दुःख व ईर्षा कधीही नसते व तो सहस्त्र जन्म उत्तम कुळात जन्मतो. मधुच्छंद तीर्थात मिष्टान्न मिश्रित तीळ दान केल्यास तो 7 जन्म यमराजाला पाहत नाही. तसेच त्याच्या पुत्रपौत्रांना दारिद्र्य येत नाही. शिवाय मिष्टान्न मिश्रित तीळ व मिष्टान्न मिश्रित तिळाचे लाडू जो दान करतो त्यासही व्याधी, वार्धक्य, दुःख व ईर्षा कधीही नसते व तो सहस्त्र जन्म उत्तम कुळात जन्मतो. त्या तीर्थात विधिवत स्नान करून दक्षिणेकडे तोंड करून बसल्यावर पिता, आजोबा व पणजोबांचे जो पिंडदान करतो त्याचे पितर 16 वर्ष अनिसंदेह संतुष्ट राहतात. श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर अत्युत्तम नंदी तीर्थास जावे, जिथे नंदी सिद्ध झालेत, जे आम्ही सर्वच सांगतो. श्री नर्मदा समोर नंदीने श्री महादेवासाठी तप केले व मंत्र जपत ददिच्छंद व मधुच्छंद सोडून एका तीर्थाहून दुसऱ्या तीर्थावर ते गेले. तोपर्यंत श्री महादेव प्रसन्न झाले व नंदीला म्हणाले, हे नंदीश, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मनोवांछित वर माग. तुझी तपस्या व तीर्थयात्रेने मी संतुष्ट आहे. तेव्हा नंदीने सांगितले, मला धन, कुल व संततीची इच्छा नाही. मला मुक्ती वा अन्य काही नको. हे देवेश, मला आपल्या चरणकमलांची इच्छा आहे. कृमी, कीटक व पतंगांच्या तिर्यक योनीत अथवा पशुपक्ष्यांच्या योनीत मी जन्मोजन्मी जावे, परंतु आपली अचल भक्ती मला असावी असे काहीतरी करावे. श्री महादेव नंदीला वदले, असेच होईल. त्यानंतर नंदीचा हात पकडून त्याच्यासहित श्री महादेव स्वस्थानी त्वरित निघून गेलेत. जो त्या तीर्थावर स्नान करून भक्तीने श्री महादेवाचे पूजन करतो त्यास अग्निष्टोम यज्ञाचे पुण्यफल प्राप्त होते. त्या महापुण्य तीर्थात जो देहत्याग करतो तो श्री महादेवाचा सेवक होऊन अक्षय कल्पभर आनंद अनुभवतो. चिरकालानंतर वेद वेदांग तत्व जाणणारा असा महाकुळात जन्मून शतवर्ष जीवित राहतो. हे पार्थ, हे सर्व संतोषदायी आख्यान मी तुला सांगितले. हे महादुर्लभ आहे व सत्याचरणींच्या सर्व पापांचे नाश करणारे आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील नंदीतीर्थ वर्णन नावाचा 101वा अध्याय पूर्ण झाला. तर हे इथे नंदीने तपस्या केली आहे, तसंच नारद मुनींनी पण तपस्या केलेलं तीर्थ सांगितलेलं आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 102वा तीर्थपंचक वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेत्तु राजेंद्र वरुणेश्वरमुत्तमं यत्र सिद्धो पुरादेहो वरुणो नृपसत्तम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम वरुणेश्वर तीर्थास जावे. हे नृपश्रेष्ठ, जिथे पूर्वी वरुणदेव सिद्ध झालेत. इहलोकात जलप्राशन करून व भाजीपाला खाऊन तसेच कृच्छ, चांद्रायण आदी व्रतांनी श्री महादेवाची आराधना करून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. जो त्या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करतो व भक्तीने श्री महादेवाचे पूजन करतो त्यास परमपद प्राप्त होते. हे पार्थ, कुंडी, केरसुनी व महाजलपात्र अन्नासहित दान केले जाते. त्याचे पुण्यफल तुम्ही श्रवण करा. काय सांगतात? कुंडी, केरसुनी व महाजलपात्र अन्नासहित दान केले जाते, त्याचे पुण्यफल तुम्ही श्रवण करा. 12 वर्ष यज्ञ करून जे फल मनुष्यास प्राप्त होते ते फल या दानाने निसंदेह प्राप्त होते. सर्व दानात अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. हे नृपश्रेष्ठ, जलदानही करावे.
त्या तीर्थात मृत पावलेले वर्णलोकात प्रलयापर्यंत वास करतात. तिथे मनुष्य चिरकाल अनेक भोग भोगून पुन्हा इहलोकात उत्पन्न होऊन अन्नदान करणारा असा 100 वर्ष जीवित राहतो. श्री मार्कंडेय बदले त्यानंतर राजेंद्र अत्युत्तम अग्नितीर्थात जावे, जिथे तपस्या करून महातेजस्वी अग्नी भगवान सिद्ध झालेत. पूर्वी त्यांना मुनींनी दंडक वनात सर्वभक्षी केले होते आणि तिथे श्री नर्मदा तटावर बसून अग्निदेव पवित्र झालेत. त्या तीर्थात स्नान करून पार्वती देवीसहित श्री महादेवाचे पूजन केल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. जो मनुष्य त्या तीर्थात स्नान करून ब्राह्मणाला जल व सोने दान करतो त्यास दशकोटी फल प्राप्त होते. दधीच्छंद, मधुच्छंद, नंदीश्वर, वारुण व आग्नेयात स्नान केल्यास सर्वतः पापमुक्त होण्याची फलप्राप्ती होते. ज्याने महापुण्यवान श्री नर्मदाच्या पंचतीर्थाचे दर्शन घेतले तो मनुष्य इहलोकात वंदनीय व धन्य असून त्याचे मनोरथ पूर्ण होते. जोपर्यंत 14 इंद्र आहेत तोपर्यंत तो स्वर्गात राहतो. त्यानंतर स्वर्गातून उतरून सर्व पापमुक्त धर्मात्मा राजा होतो आणि पृथ्वीवरील अचल भोग भोगतो. श्री नर्मदा तटाच्या सेवनाने मनुष्य इंद्राप्रमाणे प्रतापी होतो. कणखलमध्ये गंगा पवित्र आहे. कुरुक्षेत्रात सरस्वती पवित्र आहे. मात्र गाव असो वा अरण्य, श्री नर्मदा सर्वत्र पवित्र आहे. जो श्री नर्मदा किनारी राहतो व नित्य तिचे जलप्राशन करतो त्याने जणू सर्व तीर्थात स्नान केले शिवाय त्यास दररोज सोमपानाचे फल प्राप्त होते. गंगा आदी सर्व नद्या, समुद्र व तलाव कल्पांती नष्ट होतात, परंतु श्री नर्मदा कधीच नष्ट होत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील तीर्थपंचक वर्णन नावाचा 102वा अध्याय पूर्ण झाला. तर असे हे अध्याय आहेत. 5 अध्याय आपण पूर्ण केले. तर इथे तीर्थपंचक 5 तीर्थांचं इथं सांगितलेलं आहे.